महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। आज बखरचा तिसरा भाग। आज आपण ठाकूरदास बुवांबद्दल ऐकणार आहोत। कुष्ठरोग झालेला असताना त्यांना दृष्टांत कशा प्रकारे झाला, तोही गाणगापुरामध्ये। चला तर आज आपण तोच भाग ऐकूया। ठाकूरदास बुवा हे लहानपणापासूनच दत्त उपासक होते। मग नरसोबाची वाडी असो, गाणगापूर असो किंवा इतरत्र दत्तस्थान असो, त्यांना तिथं जाण्याची फार हौस असायची। ठाकूरदास बुवा हे कीर्तन खूप उत्तम प्रकारे करीत असत। पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले। तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला। बुवा विद्वान सर्वसामान्य असून या रोगाच्या योगाने त्यांना मरणप्राय दुःख झाले। 20 वर्षे पावेतो अनेक उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही। तो कुष्ठ कमी होत नव्हता, त्यामुळे त्यांचे चित्त अगदी उदास असायचे। आणि हे असंच असताना, त्यांचं चित्त उदास असतानाच ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे मी आता स्वजनांना तोंड दाखवणार नाही, आणि ते चांगलेही नाही। याकरिता त्यांनी काशी क्षेत्री कुटुंबासह जाऊन तेथेच वास करावा असा निश्चय त्यांनी घेतलेला होता। आणि याचप्रमाणे सर्व तयारी झाली। आणि एक शेवटचा क्षण म्हणून त्यांनी आपले आवडते गाणगापूर तेथील पादुकांची अखेरची भेट घेण्यास निघाले। गाणगापुरास श्रींच्या पादुकांवरती त्यांनी कस्तुरी अर्पण करण्यासाठी ह्या हेतूने सोबत कस्तुरीही घेतलेली होती। दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजाही त्यांनी केली, मात्र कस्तुरी अर्पण करण्यास त्यांना विसर पडला। मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारे कीर्तन केले व काशीस जाण्याबद्दल श्रींना आज्ञा मागितली। त्याच रात्री बुवांना दृष्टांत झाला की तू अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घे, तुझे रोग बरा होईल, त्या रोगातून तुझी मुक्तता होईल। बुवा प्रातकाळी जागे झाले, तो रात्रीचे दृष्टांताने त्यांना स्मरण झाले। स्नानसंध्यादे नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला। तिसरे दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले। स्वामी महाराज कोठे आहेत त्याचा तपास करण्यासाठी ते इतरत्र सर्वांना विचारू लागले। तेवढ्यात त्यांना कळलं की एक बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटात येऊन राहत आहे, तिच्याच घरी महाराज आहेत। असे कळताच बुवा लगबगीने दर्शनास निघाले। श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले। महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी हमारे पास लाओ, वो हमें दे दो, असे स्वामी त्यांना म्हणाले। ठाकूरदास बुवांना विचार पडला की अरे असं कसं, मी गाणगापूरला श्रींच्या पादुकांवरती मी कस्तुरी वाहणार होतो, मला त्याचं स्मरण झालं नाही। मग त्यांनी लगेच त्यांच्या बिऱ्हाळावरती जाऊन ती कस्तुरीची पुडी महाराजांना आणून दिली, आणि त्याच वेळेला त्यांना महाराजांच्या अंतरसाक्षित्वाबद्दल खात्री झाली। लगेच बुवांनी स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार केला, त्यांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन केलं। श्री स्वामींची सेवा करीत श्री कृष्ण बुवा काही दिवस तेथे राहिले। एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळची धुनी पेटलेली होती, त्या धुनीतलेच एक जडके लाकूड बुवांच्या अंगावर फेकून मारले। सेवेकरांनी जय जयकार करून बुवास सांगितले की तुमचे कार्य झाले। ते काष्ट जाण्यासाठी त्यांनी महाराजांनी त्यांच्या अंगावरती जे फेकलेलं लाकूड होतं ते उगाळून त्यामध्ये रोज गाणगापूरचं भस्म मिश्रण करून त्यात ते त्या लेपावरती लावू लागले। हा त्यांचा नित्यक्रम झालेला होता। याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले। त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची सौ म्हणजेच राधाबाई श्री स्वामी समर्थ महाराजांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे। बुवास त्यावेळेस एक 7 वर्षाची कन्या होती।
बाईने महाराजांना पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईच्या ओटीत फेकून दिली. बाईने महाराजांचा प्रसाद समजून तिने महाराजांनी दिलेला महाप्रसाद समजून तिने त्याचा आनंदाने स्वीकार केला आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्याच्या आतच त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव गुरुनाथ ठेवण्यात आले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोट येथेच झाला आणि स्वामींच्या सान्निध्यातच तो झाला. शके 1972 साली माघ मासात अक्कलकोटात शिवरात्रीच्या दिवशी ठाकूरदास बुवांनी कीर्तन करीत असताना आपल्या डोक्यावरची भरजरी टोपी काढून गुरुनाथाच्या डोक्यात महाराजांनी घातले. पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले. त्या वर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करीत आनंद करीत अशा प्रकारे त्यांनी त्यांचा क्रमभाग चालवला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका मुंबईत त्यांनी ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत. ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथ बुवा म्हणजेच ठाकूरदास बुवांचे पुत्र गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजन पूजन भक्तिपुरस्सर करीत असतात. ठाकूरदास बुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे कीर्तन पूजन करीत असत. एके दिवशी बुवांच्या मनात असे आले की श्री स्वामींपासून आपण गुरुपदेश घ्यावा आणि तो आपल्याला मिळावा असे त्यांच्या मनात येताच महाराज फार रागावून म्हणाले आणि म्हणू लागले, हमको कायकू सताता है, हम पंतोजी पण नहीं करता. गाठ के गुरु बाट के चेले हम करते नहीं. पुढचे वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी पुरवले, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही. असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, निकल जाओ, जुता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांच्या मनात भक्तिविजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण त्यांना झाले. हे बुवांच्या मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांचे अंतरसाक्षित्वाबद्दल बुवांस परम आश्चर्य वाटले व महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली. मुंबईमध्ये ठाकूरदास बुवांचे ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवाचे सभामंडपात उजवे बाजू छोटेसे देऊळ पण बांधलेले आहेत. तिथं रोज महाराजांच्या तस्बिरीची पादुकांची स्थापना केलेली आहे आणि या संस्थेमध्ये नित्यपूजन आरती वगैरे गुरुपालखी समारंभ होत असतात. तर श्रोते हो, आज आपण बखरचा 3रा भाग बघितला आहे, ऐकलेला आहे, स्मरण केलेला आहे आणि त्या काळातील काही आठवणी आपण ताज्या केलेल्या आहेत. तर आजची सेवा केलेली सर्व स्वामीचरणी अर्पण करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.